हरे कृष्णा. प्रेक्षक हो, आपले गीता जीवनीमध्ये स्वागत आहे. भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 6 श्लोक क्रमांक 4. यदा हीनेन्द्रियार्थेषु न कर्मस्वनुसज्जते सर्वसंकल्पसन्न्यासी योगारूढस्तदोच्यते. भाषांतर. जेव्हा मनुष्य सर्व प्रकारच्या भौतिक इच्छांचा त्याग करतो, तसेच इंद्रिय तृप्त्यर्थ कर्मांमध्ये आणि सकाम कर्मांमध्येही प्रवृत्त होत नाही, तेव्हा तो योगारूढ झाल्याचे म्हटले जाते. तर प्रेक्षक हो, मागील श्लोकांमध्ये भगवान श्रीकृष्णांनी योगारुरुक्षु आणि योगारूढ या अवस्थेतील मनुष्यांमधील भेद स्पष्ट केला होता. येथे भगवंत योगारूढ म्हणजे योगामध्ये आरूढ झालेल्या मनुष्याची काही लक्षणे सांगत आहेत, ती पाहू. तर प्रेक्षक हो, आत्ताच ज्याने योग सुरू केलेला आहे असा म्हणजे अष्टांग योगातील पहिले 5 स्तर करणारा योगारुरुक्ष स्तरावर असतो, म्हणून त्याला खूप साऱ्या क्रिया म्हणजे कर्मे करावी लागतात. म्हणजे हृदय शुद्धीकरणासाठी गुरु आणि भगवंतांनी मनुष्यासाठी निर्धारित केलेली कर्मे तसेच नियमपालन करावे लागतात. उदाहरणार्थ 5वी पर्यंतचं शिक्षण हे प्राथमिक शिक्षण म्हणून ओळखलं जातं. अशा पायाभूत टप्प्यातील विद्यार्थ्यांसाठी काही नियम, उदाहरणार्थ लिहिता वाचता आलं पाहिजे इत्यादी असतात. तर योगारूढ म्हणजे धारणा, ध्यान आणि समाधी या अष्टांग योगातील शेवटच्या 3 स्तरांवर असलेला मनुष्य होय. उदाहरणार्थ धारणा म्हणजे माध्यमिक शिक्षण, ध्यान म्हणजे उच्च माध्यमिक शिक्षण आणि समाधी म्हणजे उच्च शिक्षण होय. अशा विद्यार्थ्यांनी सर्व शैक्षणिक ज्ञान प्राप्त केलेलंच असतं, पण याचा अर्थ असा होत नाही की तो त्यापुढे ज्ञान घेणं बंद करतो किंवा घेत नाही, तर मनुष्य शेवटच्या श्वासापर्यंत ज्ञान घेतच राहतो. त्याचप्रमाणे योगारूढ स्तरावरील मनुष्याचं हृदय शुद्ध झालेलंच असतं, म्हणून काही त्यानं कर्म करणं सोडावं असा त्याचा अर्थ होत नाही, तर त्याला ही कर्मे करावी लागतात. परंतु भगवंत येथे सांगतात की असा योगारूढ मनुष्य सकाम कर्मांमध्ये म्हणजे शास्त्रानुसार केल्या जाणाऱ्या परंतु त्यातही स्वार्थ असणाऱ्या कर्मांमध्ये म्हणजे स्वर्गलोक प्राप्तीसाठी, ब्रह्मलोक प्राप्तीसाठी किंवा या संसारामध्ये सुखशांती मिळवण्यासाठी म्हणजे काहीतरी प्राप्त करण्यासाठी केल्या जाणाऱ्या कर्मांमध्ये म्हणजेच भोग घेण्याची इच्छा ठेवून केल्या जाणाऱ्या सकाम कर्मांमध्ये अडकत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे असा योगारूढ मनुष्य स्वतःची इंद्रिय तृप्ती करण्यासाठी कर्म करत नाही. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आता त्याला भौतिक इच्छाही राहिलेल्या नसतात, कारण योग म्हणजे भगवंतांशी जोडणं आणि तेच साधण्यासाठी योगारूढ मनुष्य प्रयत्नशील असतो. उदाहरणार्थ उच्च शिक्षित मनुष्य पुन्हा मूलभूत ज्ञान घेण्यामध्ये तर अडकून पडत नाहीच, परंतु त्यानं घेतलेलं उच्च शिक्षण त्याचा उपयोग तो स्वतःसाठी करून त्याला मर्यादित न ठेवता त्याचा उपयोग तो जनकल्याणासाठी करतो आणि त्यांनाही उच्च शिक्षित बनवतो. उदाहरणार्थ भारताचे प्रसिद्ध शास्त्रज्ञ आणि माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी त्यांच्या ज्ञानाचा वापर शिक्षणाला चालना देण्यासाठी आणि देशभरातील लाखो विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी केला. तसेच सामाजिक कार्यकर्त्या आणि शिक्षिका रुक्मिणी लक्ष्मीपती यांनी ग्रामीण भारतात महिला शिक्षण आणि सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी अथक परिश्रम केले. म्हणजे या लोकांना समाजाकडून जे काही मिळालं त्यांनी ते समाजाला देऊन त्यांनाही स्वतःप्रमाणे पात्र बनवलं. त्याचप्रमाणे योगारूढ मनुष्याला भगवंतांकडून जे काही मिळतं ते तो कृतज्ञतेने भगवंतांच्या सेवेत लावून आंतरिक शांती मिळवतो. परंतु जर मनुष्य आंतरिक शांती आणि समाधान मिळविण्यासाठी इंद्रिय तृप्तीमध्येच रत असेल आणि त्यासाठी तो या जगात असंख्य गोष्टी करत असेल, मला हे करू दे, मला ते करू दे, त्यानं मला तृप्ती मिळेल, अरे त्यानं नाही तर मला यानं तरी तृप्ती मिळेल, आणि यासाठी तो आयुष्यभर त्याच्या सर्व इंद्रियांना इंद्रिय तृप्ती मिळविण्याच्या कामी व्यस्त ठेवत असेल, भगवंतांशी काही संबंध नसेल, तर योग कसा काय साधला जाईल? म्हणून योगारूढ मनुष्य सकाम कर्मांमध्ये आणि इंद्रिय तृप्ती देणाऱ्या कर्मांमध्ये अडकत नाहीत, तर स्वतःहून त्यांच्या इंद्रियांना श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये लावतात. तेव्हा आपोआपच ते अंतरातून समाधान मिळवतात. का? कारण ते प्रत्यक्ष भगवंतांशी संबंधित कार्य करतात आणि ते प्रत्यक्ष भगवंतांशी संबंध साधतात. भगवंत सर्व समाधानाचे कृपेचे स्रोत आहेत, त्यामुळे ते त्या भक्ताला ते समाधान, ती शांती प्रदान करतात. म्हणून नैसर्गिकरित्याच असे भक्त सर्व भौतिक इच्छांपासून, वेगवेगळ्या इंद्रिय तृप्तीच्या कार्यांपासून आणि सकाम कर्मांपासून मुक्त राहतात, अनासक्त राहतात. मग आपण नक्की कशा प्रकारची कर्मे केली पाहिजे?
तर जे बुद्धिमान मनुष्य असतात, जे जीवनामध्ये प्रगती करू इच्छितात, योगारूढ बनू इच्छितात, ते भगवंतांशी संबंधित भक्तिमय कार्य करतात, त्यांची सेवा करतात, तीच कार्य करतात जी भगवंतांची इच्छा असते. त्यांना प्रसन्नता देणारीच कार्य ते करतात. उदाहरणार्थ, भगवंतांच्या निस्वार्थ सेवेमध्ये स्वतःला समर्पित करणारे हनुमानजी. राम रावण युद्धामध्ये एकदा लक्ष्मण बेशुद्ध पडले, तेव्हा हनुमानांना डोंगरावरून औषधी वनस्पती आणण्यासाठी पाठवलं. परंतु हनुमानांना ती वनस्पती ओळखता येईना. तसेच परत गेलो तर भगवंतांची इच्छा सेवा पूर्ण होणार नाही, म्हणून रिकाम्या हातानं परत न येता ते पूर्ण डोंगरच उचलून आणतात. हा भक्तांच्या भक्तीचा पुरावा असतो. त्यांची ही सेवा भगवंतांच्या हृदयाला स्पर्श करते. त्याचप्रमाणे असे योगारूढ भक्त, जी भगवंतांची इच्छा नसते तशी कार्य ते करीत नाहीत. प्रेक्षक हो, जीवन जगताना अन्न, वस्त्र, निवारा मिळवण्यासाठी कर्मे तर करावीच लागतात, ते अनिवार्य आहे. परंतु त्या कर्मांचा उद्देश इंद्रियांची संतुष्टी नसावा, ध्येय भोग घेणं नसावं. उदाहरणार्थ, खाण्यासाठी जगायचं नाही तर जगण्यासाठी खायचं आहे, हेच भगवंत येथे सांगतात. असे योगारूढ स्तरावरील मनुष्य स्वतःच्या इंद्रियांच्या तृप्तीसाठी जगत नाहीत, म्हणून ते भौतिक कर्मांमध्ये अडकतही नाहीत, तर भगवंतांच्या सेवेमध्येच तृप्त राहतात. उदाहरणार्थ, जिभेचे चोचले पुरविण्यासाठी प्रवृत्त कर्मात लिप्त असणारा मनुष्य काहीही खाईल. दुसरीकडे एक भोगासक्त भक्त देखील भगवंतांना कधी कधी स्वादिष्ट व्यंजनांचा नैवेद्य दाखवतो, मात्र तो भगवंतांना संतुष्ट करण्यासाठी नव्हे तर स्वतःची जिव्हा आणि उदराला संतुष्ट करण्यासाठी असे करतो. परंतु दिव्य चेतनेत युक्त असलेल्या मनुष्याला जिव्हा लवल्यात किंचितही स्वारस्य नसतं. तो विषयी लोकांद्वारे शिजवलेले अन्न टाळतो. कृष्ण सेवेकरिता प्राण रक्षण व्हावं एवढ्याच कारणासाठी तो विग्रहांच्या सुखाप्रित्यर्थ त्यांना नैवेद्य दाखवलेले भोजन नंतर प्रसाद म्हणून स्वीकारतो. अशा प्रकारे जेव्हा ते भगवंतांशी संबंधित कार्यांमध्ये प्रगती करतात, तेव्हा आपोआपच स्वाभाविकपणे या सांसारिक गोष्टींपासून त्यांचं मन उठतं. म्हणजे जो मनुष्य इंद्रिय तृप्तीमध्ये लागत नाही आणि सकाम कर्मांमध्येही लागत नाही, तर तो जे काही करतो ते भगवंतांच्या सेवेसाठी करतो, तेव्हा भौतिक गोष्टींपासून त्याला आपोआप वैराग्य प्राप्त होतं. उदाहरणार्थ, एखादा लहान मुलगा शाळेतून आल्यानंतर खेळत आहे. जेव्हा त्याचे वडील ऑफिसमधून येतात, तेव्हा ते त्याच्यासाठी नवीन खेळणं घेऊन येतात. नवीन खेळणं मिळाल्यामुळे ते मूल ज्याप्रमाणे त्या जुन्या खेळण्याला सोडून देतं, त्याचप्रमाणे योगारूढ अवस्थेतील साधकाला आपोआप या भौतिक जगाबद्दल विरक्ती येते. त्याचप्रमाणे आपण आपल्या बुद्धीचा उपयोग करून भगवद्गीतेला समजून त्या कार्यांमध्ये रत झालं पाहिजे जे भगवंत आपल्याला करायला सांगतात. कारण आपण हे शरीर नाही, मनही नाही, बुद्धीही नाही, आपण अहंकारही नाही, तर आपण आत्मा आहोत, जो पवित्र आहे, शुद्ध आहे आणि जो भगवंतांचाच अंश आहे, ज्याचा भगवंतांशी संबंध आहे. काही लोक म्हणतात बघा की ठीक आहे, तुम्ही भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे कार्य करा हो, आम्ही आम्हाला वाटेल तसं कार्य करू, तुम्ही खुश राहा, आम्हीही खुश राहतो. परंतु ज्या भगवंतांनी ही सृष्टी बनवलेली आहे, ज्यांच्यापासूनच सर्व सुख समाधान येतं, त्यांच्याशी जोपर्यंत आपण जोडले जाणार नाही, तोपर्यंत आपण कसे काय खुश होऊ शकतो? या जगामध्ये मनुष्यानं खूप प्रयत्न केले, पण काही मिळालं का हो? क्षणभंगूर सुख मिळतं आणि निघूनही जातं, पुन्हा दुःख मिळतं, पुन्हा थोडंसं सुख, हे चालूच राहतं. म्हणून तर लोक रोज नवनवीन गोष्टी शोधत आहेत. नवनवीन मोबाईल, नवनवीन लॅपटॉप, नवनवीन गाड्या. का? कारण जुन्या गोष्टींमध्ये सुख मिळालं नाही आणि नवीन गोष्टीतून ते मिळेल हा भ्रम आहे म्हणून. परंतु आपल्याला भौतिक गोष्टीतून सुख मिळूच शकत नाही, कारण आपण भौतिक नाही, आपण आध्यात्मिक आहोत. आत्मा हा आध्यात्मिक आहे, भौतिक नाही. ज्याप्रमाणे माशाला पाण्याच्या बाहेर काढून मस्त एसी खोलीमध्ये जरी बसवलं तरी तो अस्वस्थच होणार, मरून जाणार हे निश्चित आहे, कारण तेथे पाणीच नाही. म्हणून योगारूढ मनुष्य भक्तीच्या कार्यांमध्ये लागतो. म्हणून मग मनुष्याला योगारूढ अवस्थेचे 5 स्तर करत बसण्याची आवश्यकता नाही बरं का. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार एवढं सगळं करण्याची गरज नाही. केवळ हरे कृष्ण महामंत्राचा जप केल्यानं, भगवद्गीता श्रवण पठण केल्यानं, त्याप्रमाणे आचरण केल्यानं, भगवंतांना भोग लावून प्रसाद खाल्ल्यानं तत्काळ मनुष्य योगारूढ स्तरावर पोहोचू शकतो, कारण तो भक्तीमध्ये लागलेला असतो. आणि मग आपण बघू शकतो की अशा मनुष्याला या संसारापासून काही आसक्ती राहत नाही.
तो या संसारामध्ये राहतो, ऑफिसमध्ये जातो किंवा कॉलेजमध्ये जातो, त्याची कामे करतो, सगळ्या गोष्टी सर्वसामान्य लोकांप्रमाणे करतो, परंतु केवळ कर्तव्य म्हणून त्याला त्यामध्ये आसक्ती राहिलेली नसते. मग आपण आपली या जगाप्रतीची आसक्ती कशा प्रकारे नष्ट करू शकतो? तर जेव्हा आपलं मन भगवंतांमध्ये लागेल, जेव्हा भगवंतांच्या भक्तीमध्ये आसक्त होईल, तेव्हा या संसाराप्रती ते अनासक्त होईल. हीच योगारूढ अवस्था आहे. कारण योगारूढ मनुष्याला प्रसन्न राहण्यासाठी बाह्य जगातील गोष्टींची आवश्यकता नसते, तर तो स्वतःच्या आत्म्यामध्ये संतुष्ट राहतो. उदाहरणार्थ, भगवान शिव हे सतत भगवंतांमध्ये स्थित राहतात. ते सतत पार्वतीसोबत भगवंतांबद्दलच कथा करतात. त्याचप्रमाणे आपणही या संसारात राहूनही श्रीकृष्णांमध्ये स्थित राहिलो तर बाहेरील अस्थिरता आपल्याला प्रभावित करू शकत नाही. आपण नेहमी आत्मसंतुष्ट राहून, प्रसन्न राहून कृष्ण भक्तीमध्ये इतका दिव्य आनंद आहे की अशा मनुष्याला भौतिक सकाम कर्मातील आणि इंद्रिय तृप्तीमधील आनंद तुच्छ वाटतो. उदाहरणार्थ, एखाद्या मालकाच्या पाळीव कुत्र्याला व्यवस्थित खायला मिळत असेल तर त्याला अन्न मिळवण्यासाठी रस्त्यावर भटकण्याची किंवा कचरा कुंडीमध्ये जाऊन अन्न शोधण्याची आवश्यकता नसते. त्याचप्रमाणे असे भक्त योगाच्या उच्च अवस्थेमध्ये असतात. ते या संसारातील विषय भोगांमध्ये रत राहत नाहीत. जो अंतरातच उच्चतर स्वाद घेत असेल तर तो त्यासाठी बाह्य प्रयास का करेल? परंतु जो श्रीकृष्णांमध्ये स्थित नाहीच, त्याला इंद्रिय तृप्तीमध्ये लागावंच लागतं, कारण कोणीही कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही. अशा प्रकारे कृष्ण भावना रहित मनुष्य नेहमी ताणतणावाने त्रस्त असतो, कारण तो नेहमी स्वार्थामध्येच व्यस्त असतो. स्वकेंद्रित म्हणजे स्वतःची काळजी घेतो किंवा विस्तारित स्वकेंद्रित जीवन जगतो म्हणजे स्वतःच्याच कुटुंबाची काळजी घेतो. हेच कंटाळवाणं काम तो जीवनभर करतो. असा मनुष्य कधीही निस्वार्थी बनू शकत नाही. त्याचं हृदय या भौतिकतेमुळे दूषित झालेलं असतं. अशा प्रकारे ज्याची इंद्रिय तृप्तीमध्येच रत आहेत, त्याला भौतिक इच्छातून मुक्त होण्यासाठी यंत्रवत प्रयास करावे लागतात. परंतु कृष्ण भावना भावित मनुष्य कोणतेही कार्य करताना ते मी श्रीकृष्णांच्या प्रसन्नतेसाठी कसं करू शकतो असा विचार करून त्याप्रमाणे कार्य करतो. उदाहरणार्थ, संपूर्ण कुटुंबातील सदस्य श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये वेगवेगळ्या प्रकारे व्यस्त असतात. ते एकमेकांशी श्रीकृष्णांच्या मार्फत जोडलेले असतात. असे भक्त नैसर्गिकरित्या इंद्रिय तृप्तीपासून दूर राहतात. अशा प्रकारे आपण आपल्या इंद्रियांना इंद्रियांच्या स्वामींच्या सेवेत नियुक्त केल्यानं स्वाभाविकपणे आपली इंद्रिये आपल्या नियंत्रणात येतात आणि मग अशी इंद्रिये आपल्याला कष्ट देत नाहीत, तर सुख प्रदान करतात. म्हणून प्रेक्षक हो, जीवनात आनंदी राहण्यासाठी आपण योगारूढ मनुष्याप्रमाणे सर्व भौतिक क्रियाकलापांचा त्याग केला पाहिजे आणि भगवंतांवर मन केंद्रित करून आचरण केलं पाहिजे. पुढील भागात आपण भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायातील पुढील श्लोकांवर मनन करू. भगवंतांच्या दिव्य प्रेममय सेवेमध्ये युक्त होऊन तृप्त होऊयात. स्वकेंद्रित न बनता सर्व कार्ये श्रीकृष्णांच्या संतुष्टीकरिताच करून कृष्ण केंद्रित बनूयात. धन्यवाद. हरे कृष्णा.